अंगुठ्यात भव्य दिव्य आणि दिमागदार आयोजनात श्री परेश शेठ ठाकूर केसरी 2026 ही जंगी कुस्ती स्पर्धा रंगली। भाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। कामोठे सेक्टर 6 येथील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेने अक्षरशः मिनी महाराष्ट्र केसरीचा अनुभव दिला। महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि नेपाळमधील नामांकित मल्लांनी सहभाग घेतल्याने परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला। स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंगा अप्पा बारणे आणि अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले। यावेळी मंत्री नितेश राणे, आमदार प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, महेश लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुख्य लढतींमध्ये रुस्तमे हिंद पैलवान सिकंदर शेख यांनी पंजाबच्या लाली चमकोरवर मात केली। उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांनी बागा सिंग यांचा पराभव केला, तर ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी हिंद केसरी संदीप कुमार यांच्यावर विजय मिळवला। महिला गटात एकता शर्मा, वेदांतिका पवार आणि नेपाळच्या रुबी थापा विजयी ठरल्या। दादा शेळके आणि माऊली कोकाटे यांची लढत बरोबरच सुटली। एकूण 75 सामने खेळविण्यात आले असून विजेत्यांसाठी तब्बल 15,55,555 रुपयांची आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली होती। भव्य मैदान, उत्कृष्ट नियोजन, पारंपरिक वातावरण आणि हजारोंच्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा पनवेल रायगडमधील प्रतिष्ठेचा क्रीडा महोत्सव ठरली। मी नेहमी त्यांना सभागृहामध्ये बोलताना पाहिले। लोणावळ्याला त्यांनी गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलं, बरोबर ना? त्यामध्ये माझा भाऊ पण त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी होता। म्हणजे शिक्षण एवढं मोठं शैक्षणिक क्षेत्र, एज्युकेशन ट्रस्ट सगळं काही असताना या लहान मातीशी निगडीत असलेला खेळ आपण सगळ्यांनी या मुंबईसारख्या शहरामध्ये आपण जपला, तो वाढवला आहे। त्याच्याकरता तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांच्या माध्यमातून मी आपल्या मनापासून धन्यवाद देतो। बरेचसे आपल्या येणाऱ्या या आयुष्यामध्ये आपल्याकडनं असंच समाजकार्य घडावं, आपल्याला दीर्घ आयुष्य मिळावं, आपल्या हातून समाजातील सर्व घटनांना न्याय मिळावा अशी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो। आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सन्मान्य परेशजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ही भव्य अशी कुस्तीची स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्या दिवशी आमचे हॅपी सिंग आणि त्यांचे सर्व सहकारी मला ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यासाठी आले आणि आमच्या परेश ठाकूरजींचा वाढदिवस आणि त्याचबरोबर कुस्तीची स्पर्धा। मी त्यांना सांगितलं की मला बघितल्यानंतर कुस्तीचा आणि माझा काही संबंध दिसत नाही। आमचा आखाडा वेगळा आहे, आमचा आखाडा हिंदुत्वाचा आहे आणि आम्ही रोज हिरवे साप फेकतो आणि म्हणून ह्या आखाड्यामध्ये आणि आमच्या आखाड्यामध्ये फरक आहे। पण आमचे परेश ठाकूरजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जे काय वातावरण आज पाहायला मिळाले, नक्कीच आमच्या परेश ठाकूरजींचं भविष्य उज्ज्वल आहे हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। एवढ्या लोकांना वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र करणं, कुस्ती सारखी अशी भव्य स्पर्धा ही साधारण पश्चिम महाराष्ट्रामध्येच बघायला मिळते, पण आज आमच्या कामोठ्यामध्ये, आमच्या या भागामध्ये एवढी मोठी कुस्तीची स्पर्धा बघितल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आम्हीही कुठे कमी नाही आहोत एवढंच एक चांगला संदेश आमच्या परेशजींच्या निमित्ताने दिलेला आहे। त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांच्या मनापासून शुभेच्छा देतो। आकर्षण हे प्रमाणात झाले, मध्ये कबड्डी असते, कुस्ती असते आणि त्यांच्या नावामध्ये किती वजन आहे। मागाशी फुगे फोडताना लक्षात आलं, फुगे पटकन वर जातच नव्हते। नावाचं वजनच एवढं होतं की त्या नावाच्या वजनामुळे फुगे या इकडे थांबवत होते। पण खऱ्या अर्थाने एक वेगळा आणि सुंदर कार्यक्रम या इकडे आपण आयोजित केला, त्यासाठी मनापासून हॅपी सिंग आणि त्यांच्या सहकार्यांचं शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। आणि जसं मगाशी राणेसाहेबांनी सांगितलं की फक्त महाराष्ट्रातही नाही तर कोकणामध्येही आणि पंजाबच्या या भूमीवरतीही एवढंच लोक ही आहेत हे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येतं।
मनापासून शुभेच्छा देतो. वाढदिवसाचे त्यांचं दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वराची प्रार्थना करतो आणि धन्यवाद. बहुत प्यार देते हैं सब महाराष्ट्र में, बहुत इज्जत करते हैं पहलवानों की, तो बहुत अच्छा लगा यहाँ पे आके। खुशी हो रही है जीत के। को 8-9 साल हो गए खेलते खेलते, मेरा नेशनल में भी मेडल है और अच्छा है चल रहा है। और हरियाणा में प्रैक्टिस करती हूँ। मला परत एकदा आपल्या मैदानात खेळायची संधी दिली. मागच्या वर्षी तर मी खेळत होतो, पण माहीत नाही तुमचा आवडता मल्ला मी की तुमच्या मनात बसलेला आहे किंवा मी तर सगळ्यांच्या काळजात आहे. आज तर सगळ्यांच्या त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तुमच्यापेक्षा असेल महत्व. तर म्हणून मला दुसऱ्या वर्षी बोलवले आणि आपले रुपेश सरांचा मी खूप खूप आभारी आहे की परत मला कॉल करून आपल्या मैदानात यावंच लागतंय. ही सूचना घेत राहिली माझी की सरांचा वाढदिवस आहे आणि आपण खूप मोठ्याने साजरा करतो आणि तुम्ही आल्यानंतर अजून जरा मोठ्याने साजरा होईल. सगळ्यात मोठं आहे कारण की हॅपी सिंगनं मोठं काम केलं. एवढं करायला सोपं नाही. आता जे हॅपी सिंग तुमच्यासाठी मी ह्याच्यावर दिसतं की ह्या दोघांचं तुमच्या किती जास्त पटीनं प्रेरणा आहे की मला रोज फोन करून बोलणे आमच्या सरांचा म्हणजे की ह्यांच्या सरांचा ह्यांच्या काळजात बसलेले. बस परत एकदा आपल्या सर्वांना आणि सर्वांतर्फे तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आई जगदंबा तुम्हाला खूप मोठं आयुष्य देऊ आणि आपलं सर्व स्वप्न पूर्ण होत आहोत. धन्यवाद. या रायगड जिल्ह्यामध्ये कुस्ती ही पूर्वीपासूनच खेळली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा या मातीमध्येच घडला आणि ह्याच मावळ्याने अगदी अटकेपर्यंत मग सांगता या मराठी पूर्ण सांगता साम्राज्याचा हा झेंडा लावला आणि तिकडं अगदी नर्मदेच्या पलीकडे पर्यंत आणि इकडे बिहार पर्यंत अशा प्रकारे या मराठी संत साम्राज्याचा झेंडा हा जर फटकवला असेल, या स्वराज्य इथल्या मातीतल्या संत या संत नागरिकांचं स्वतःचं राज्य असं जर निर्माण केलेलं आहे, तर या मावळ्यांच्याच वरती ह्या रायगड जिल्ह्याचे मावळे यांनीच ही हा सांता फड हा गाजवलेला आहे. या इथे एक जबरदस्त असे सांता इथं तरुण हे इथं घडवलेले आहेत. म्हणूनच मराठी साम्राज्य असेल किंवा मराठ्यांचं सैन्य जे दुसऱ्या महायुद्धामध्ये इथे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरला जर त्याचा सांगता त्याला पहिलं असं जर सांगता त्या इथे पराभव दिलेला असेल, तर या मराठी सैन्यानेच दिलेलं होतं. हे मराठी सैन्य हे या कुस्तीच्या जोरावरती उभं राहिलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघतो की पनवेलचा पूर्ण परिसर हा या इथले सांगता गाववाले मग सांगता जे पूर्वीपासून कुस्ती खेळतात आणि त्याचबरोबर हा कामोठा, कळंबोली, खारघर, विचुंबे आणि हा सर्व परिसर या इथे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे येथील मराठवाडा येथील सर्व इथून असतात. त्याच्यामुळे या इथे कुस्तीच्या बद्दल आकर्षण हे पूर्वी पण होतं आणि आता ते द्विगुणित झालेलं आहे. आणि अशा वेळेला कुस्तीसारखा खेळ हा इथे या मातीमध्ये आणखी वाढणं हे आवश्यक आहे. आपला आजचं सांगता मुलं आपण बघतो तर तो फारच जास्त तो टॅबच्या वरती या आणखी प्ले स्टेशनच्या मागे हा खेचला जातो आहे, टीव्हीच्या मागे हा खेचला जातो आहे. आणि अशा वेळेला त्यांनी शारीरिक कसरत करावी आणि या खेळामध्ये जिंकण्यासाठी त्यांनी मानसिक कसरती सुद्धा त्यांनी कराव्यात. या दृष्टीने असा खेळ हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाणं हे आवश्यक होतं. आणि म्हणूनच या इथे कुस्तीचं जास्तीत जास्त हे समजा या इथे खेळला जावा, याच्याबद्दल जास्तीत जास्त प्रेम हे निर्माण व्हावं यासाठी सतत प्रयत्न केलेले आहेत. आज आपण इथे बघत आहात की रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन हा आधीपासून सांगता इथे गेल्या अनेक वर्षानुवर्ष या इथे कार्यरत आहे आणि त्याच्याच बरोबर रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन ही सुद्धा ऍक्टिव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे इथे या कुस्तीगीरांना जास्तीत जास्त खेळण्याच्या संध्या या उपलब्ध झालेल्या आहेत आणि या खेळाच्या माध्यमातूनच त्यांना त्यांच्या करिअरसाठी सुद्धा अनेक ऑपॉर्च्युनिटीज या उपलब्ध होत चाललेल्या आहेत. कारण सर्व आजच्या घडीला जो कॉम्पिटेटिव्ह जग आहे, या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये सर्वात जास्त महत्त्व जर कशाला असेल तर मग त्या चांगल्या पर्सनॅलिटीला आहे.
आणि पर्सनॅलिटी या कुस्तीच्या मुळे घडते आणि म्हणूनच अशा पर्सनॅलिटी जर घडवायच्या असतील आपल्या मुलांचे करिअर हे स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर सांगतात त्या इथे जर फ्लोरिश करायचे असतील फुलवायचे असतील तर त्यासाठीच कुस्तीसारख्या खेळांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच या आज वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे हॅपी सिंग मयुरेश नेतकर कामोठा भारतीय जनता पार्टी आणि येथील तरुणांनी हे जे कुस्तीचे सामने आयोजित केलेले आहेत खरोखर सांगता या इथं आलेली गर्दी आणि त्याचबरोबर ह्या कुस्तीच्या स्पर्धेबद्दल होणाऱ्या चर्चा आणि येथे आलेले सर्व सांगता या इथे मोठे मोठे महत्तम असे सर्व या इथे नेते आणि पाहुणे यांच्यामुळं कुस्तीच्या बद्दलचं प्रेम हे वाढताना आणि त्याचबरोबर तो रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन असेल किंवा रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल या दोन्ही संघटना ज्यासाठी सांगता या इथे काम करतायत ते ध्येय हे या इथे पूर्ण होताना हे दिसून येत आहे याच्याबद्दल खरोखरच मला समाधान आहे. गेल्या या वर्षभरामध्ये रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल यांच्याकडून जेव्हा जेव्हा पुरुषांचे आणि महिलांचे हे संघ गेलेले आहेत त्यावेळेला महिलांना सुद्धा तेवढंच चांगलं असं यश भेटलेलं आहे आणि फर्स्ट राऊंड मधून सेकंड राऊंड मध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण हे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे अगदी ते 70% जास्त असे हे प्रमाण आहे. म्हणजेच महिला सुद्धा या इथे चांगल्या प्रकारे कुस्तीमध्ये पुढे येत आहेत आणि महिलांमध्ये जो बुजरेपणाची जी भावना होती ती नक्कीच भाजला होताना आणि आपल्या ह्या पनवेल तालुक्यातल्या मातीतल्या या सर्व महिला या सक्षम होताना या दिसून येत आहे याचा मला मोठा आनंद आहे. इथे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला अनेकांनी अनेक समाजाच्या सर्व स्तरातून सर्व राजकीय पक्षांमधून मला या इथे शुभेच्छा दिल्या गेल्या समाजाच्या सर्व स्तरातून मला इथे शुभेच्छा दिल्या गेल्या याच्यामुळे माझी काम करण्याची जी प्रेरणा आहे ती नक्कीच सांगता आणखीन मजबूत अशी झालेली आहे आणि मला आनंद आहे की मी जे काम करतो आहे त्याच्याबद्दल मला अगदी खुलेपणाने मला याच्याबद्दल सांगितलं जातं त्याच्याच बरोबरीने माझ्याकडून जर कोणत्या गोष्टींच्या बद्दल समजा चुकी होत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा अगदी खुलेपणाने हे कान उघडणी होत असते. या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सांगता मला ज्यांनी समजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या या सर्वांचंच मी इथं आभार व्यक्त करतो.